गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्र हो, आज आपण पुन्हा भेटत आहोत अंतिम 2 ग्रहांबाबत जे ज्योतिषशास्त्रात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात. आत्तापर्यंत आपण ज्ञान घेतलं सूर्य, रवी, त्याच्यानंतर बुध, मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी. आता जे आपण 2 ग्रह समजणार आहोत ते 2 ग्रह असे आहेत की जे प्रॉपर म्हणजे आपण भौतिकरित्या म्हणजे वास्तविकता जर बघितलं तर ते ग्रह नाही आहेत. ते ग्रह असून नसल्यासारखे. तर म्हणजे तुम्ही आता म्हणताल की असून नसल्यासारखे किंवा नसून असल्यासारखे, ह्याचा अर्थ काय? तर हे 2 ग्रह जे आहेत ते आंशिक ग्रह म्हणून समजले जातात, म्हणजे छायाग्रह समजले जातात. हे ॲक्च्युअल वास्तविकमध्ये हे ग्रह नाही आहेत. सूर्यमालिकेत जर तुम्ही बघितलं हे 2 ग्रह तुम्हाला सापडणार नाही. पण हे ज्योतिषशास्त्रात हे 2 ग्रह मानले जातात जे आंशिक आहेत. आपात बिंदू 180 डिग्रीमध्ये ते समोरासमोर असतात. हे छायाग्रह म्हणून समजले जातात. म्हणजे यांची छाया फक्त मनुष्याच्या जीवनावर फार काही परिणाम करून जाते. तर आता हे 2 ग्रह कोणते? तर हे 2 ग्रह आहेत राहू आणि केतू. नाव ऐकूनच तुम्ही समजले असतात की हे राहू मग केतू हे नाव जरा थोडं नॉर्मल वाटत नाही. हे एक म्हणजे राक्षस नावं जी आहेत, दैत्य नावं तशी आहेत. तर बरोबर आहे, हे 2 ग्रह जे आहेत हे दैत्य ग्रह म्हणून समजले जातात. ॲक्च्युअल हे 2 ग्रह जे आहेत ह्यांची एक कथा आहे जी आपण जर बघितलं तर ही कथा आहे समुद्रमंथनाच्या वेळेची. जेव्हा समुद्रमंथन झालं तर देव आणि दैत्यांमध्ये समुद्रमंथन झालं. फार पूर्वी म्हणजे असं होतं की देव आणि दैत्यांमध्ये सतत वादविवाद व्हायचे, लढाया व्हायच्या. तर ह्यावर म्हणजे दोन्ही साईडनी पण म्हणजे भरपूर मृत्यू होत होते. म्हणजे दैत्यांचा वध, देवांचा वध होत होते. कित्येक देव मृत्युमुखी पडले दैत्यामध्ये. मग ह्याच्यावर उपाय काय? म्हणून त्यावेळी दैत्यांनी आणि देवांनी मिळून ठरवलं की आपण असं करू, जे काय मिळवायचं असेल तर आपण समुद्रमंथन करून ते आपण प्राप्त करूया. आता समुद्रमंथनासाठी मग शेषनागाचं जे शीश आहे ते देवांकडं होतं आणि दैत्यांकडं त्यांचं शेपूट होतं. तर असं करून मेरू पर्वताला शेषनागांनी वेटोळा घालून मग समुद्रमंथन झालं. या समुद्रमंथनातून 14 रत्न निघाले. 14 रत्नांमधले महत्त्वाचे 14 रत्न जे निघते त्यात पारिजात, लक्ष्मी, त्याच्यानंतर तुमचं पारिजात, लक्ष्मी आणि अजून बाकीचे असे रत्न निघाले. सर्वात शेवटी जे निघालं ते निघालं अमृत. आणि प्रत्येक रत्न हे दैत्य आणि देव वाटून घेत होते त्यावेळेला. हलाहल विष निघालं जे शंकरांनी प्राशन केलं. तर सगळ्यात शेवटी निघालं ते अमृत निघालं. आता अमृत हे दोघांना पण पाहिजे होतं. तर आता त्याच्यावर मग अधिकार मग त्यांच्यात परत पुन्हा वादविवाद चालू झाले की मला अमृत पाहिजे, मला अमृत पाहिजे. मग आता ह्याच्यावर उपाय म्हणून काय? तर असं ठरलं गेलं की अमृत समसमान वाटायचं. तर पहिलं देव अमृत प्राशन करतील, मग देवांचं झाल्यावर दैत्य प्राशन करतील. आता असं झालं की जर दैत्यांना डाऊट आला की आता समजा जर हे अमृत जर देवांनी सगळं पिलं तर आम्हाला काय मिळणार? म्हणून त्यातलाच एक स्वरभानू म्हणून दैत्य होता. तर त्यांनी डोकं चालून त्यांनी देवाचं रूप घेतलं आणि इथं देवांच्या ह्याच्यात कळपात जाऊन उभा राहिला अमृत प्राशन करत होता. तर ते जे हे होतं अमृत, तर ते विष्णू भगवान त्यांनी मोहिनी रूप घेऊन ते सर्वांना देत होते. तर ते मोहिनी रूप देता देता त्यांना जेव्हा स्वरभानू राक्षस त्या देवांच्या कळपात जाऊन प्राशन करायला बसला, त्यावेळी जेव्हा त्यांनी मोहिनीने अमृत दिलं तर त्यातलं ते अमृताचे काही थेंब त्या स्वरभानूंनी पिले. जेव्हा विष्णू भगवंताला लगेच लक्षात आलं की ह्या देव नाही असुर आहे. तर
तर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक उडवलं. पण अमृत पिल्यामुळं तो स्वरभानू ज्याचे धड आणि शीश वेगवेगळे झाले ते हे झाले, अमर झाले. तर धडचा जो वरचा भाग म्हणजे मस्तक जे होतं त्या मस्तकाला विष्णू भगवानांनी राहू हे नाव दिलं. आणि जे शरीरापासून मस्तकाच्या खालचा जो भाग आहे म्हणजे तो धड, तर त्या धडाला केतू असं नाव दिलं. आता ह्याच्या ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या जे मस्तकाला राहू म्हणलं जातं आणि शरीराचं धड जे भाग आहे त्याला केतू. ॲक्च्युअल नाग जे आहे तर ते नागाला राहू आणि केतू असं पाहिलं जातं ज्योतिषशास्त्रात. तर नागाचा जो वरचा भाग आहे ते म्हणजे राहू आणि जो खालचा भाग आहे तो म्हणजे केतू. आता तर तुम्हाला मी सांगितलं की हे आंशिक ग्रह आहे, छायाग्रह आहे. तर आता राहू मनुष्याच्या जीवनावर काय काय परिणाम करतो. आता तुम्हाला राहूची कथा सांगितली, राहू केतूची. पण ह्यांचे परिणाम जे आहेत हे ॲक्च्युअल ग्रह नसताना पण ह्यांची छाया जी आहे जर ती कोणत्याही मनुष्याच्या जीवनावर पडली तर ही काय परिणाम करते तर ह्याच्याविषयी सांगतो. आता राहू जो आहे तर राहू हा मनावर जास्ती परिणाम करतो, मनुष्याच्या मनावर. तर भौतिक सुख, त्याच्यानंतर राजकारणी डोकं, ह्याचा अतिमहत्वाकांक्षा आणि अचानक धनलाभ यासारखे योग राहू तयार करतो. म्हणजे भौतिक सुख म्हणजे काय तर मला पाहिजे, मला मिळवायचंच आहे, मी काही करून करणार, ही जी उत्सुकता आहे, ही जी आतमधली आपली वासना म्हणा किंवा आपली इच्छा ही राहू ग्रहाच्या प्रभावामुळं तयार होते. जर राहू शुभ असला तर ते जे काय भौतिक सुख आहे ते त्या मनुष्याला म्हणजे एकदम कमी वेळात प्राप्त होतात. पण हेच राहू जर खराब असला तर तो फसवणूक करू शकतो समोरच्याची किंवा तो म्हणजे काय म्हणतात त्याला अचानक धनाचा व्यय करू शकतो भरपूररित्या आणि कर्जबाजारी होणे ह्यासारखे जे आहे तर राहूमुळे होतात. राजकारणी लोक ह्या राहूच्या प्रभावाखाली फार असतात. त्यांचं बोलणं जे असते ते पूर्ण राजकारणी. राहू हा मनाला वळवतो, मनाला इतकं म्हणजे हे करतो, मायाजाल जे म्हणतो ते हा राहू ग्रह पसरवतो. तर इतकी माया पसरवतो की आपण विसरून जातो की सत्य काय आणि असत्य काय या गोष्टीत आपण विसरून जातो. हे सांसारिक ज्या काही इच्छा आहेत त्या भोगण्यासाठी हा राहू ग्रह उत्सुक करतो. आता याचा शुभ परिणाम काय तर राहू ग्रहाच्या प्रभावामुळे माणूस नवनवीन गोष्टी शिकतो, ज्यातनं त्याला लाभ होईल अशा त्या गोष्टी तो शिकतो. मोठे स्वप्न बघणे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे हे राहुग्रहाच्या याच्यामुळे होतं. पण हाच राहुग्रह जर अशुभ असला तर तो मानसिक गोंधळ तयार करतो, भीती निर्माण करतो की ही गोष्ट होईल का माझ्याकडनं, मी हे करू शकेल का, या टाईपची भीती तयार करतो. द्विधा मनस्थिती हा राहुग्रह तयार करतो. त्यामुळं राहुग्रहाचं प्रभाव हा मनुष्यावर फार असतो. राहुग्रहाचा लकी स्टोन जो आहे तो आहे गोमेद. तसेच राहुग्रह हा त्याचा न्यूमरोलॉजीप्रमाणे लकी आकडा आहे 4 नंबर. राहुग्रह हा मिथुनेमध्ये उच्च असतो. म्हणजे मिथुन राशीमध्ये जर राहुग्रह पडला तुमच्या कुंडली तर तो उच्चीचा समजला जातो. पण हाच राहुग्रह धनुराशीमध्ये पडला तर तो नीचेचा समजला जातो. तर असा हा राहुग्रह आहे जो माणसाच्या मनावर आधिपत्य घालून त्याला भ्रमित करण्याचं काम हा राहुग्रह करतो. चांगला असेल तर फार उच्च कोटीला नेतो, पण वाईट असेल तर एकदम नीच पातळीला हा राहुग्रह घेऊन जातो. आता आपण जाणून घेऊ केतू म्हणजे काय तर सर्पाचा शेपूट म्हणजे केतू म्हणजे धड थोडक्यात. तर हा केतू ग्रह जो आहे हा त्यापेक्षा राहुग्रहापेक्षा हा केतू ग्रह जरा थोडेफार चांगले परिणाम देतो. म्हणजेच आध्यात्मिक गोडी वाढवणे, जर तो वैराग्याला अंतिम याच्यात जर असेल तर तो वैराग्याला घेऊन जातो, मोक्षपद प्राप्त करून देतो असा हा केतू आहे. अंतर्ज्ञान जे आहे ते आपलं अंतर्ज्ञान आत्मिक ज्ञान हे केतू ग्रह तुम्हाला मिळून देतं. तसेच अचानक घडणाऱ्या गोष्टी म्हणजेच आपण स्पिरिच्युअल पॉवर जी आहे ती जागृत करून जे पुढे काय होणार त्याचं सेन्सेशन आधीच केतू ग्रहामुळं आपल्याला समजतं.
आणि आपल्याला पुढं होणाऱ्या सगळ्या घटना केतुग्रह असं दाणून देतो. तर केतुग्रहाचा परिणाम जो असतो तो जर केतुग्रह जर मनुष्याच्या कुंडलीत भाग्यस्थानात जर पडला किंवा तर तो मनुष्याला वैराग्याकडं इतक्या पॉवरफुलरित्या नेतो की तो फार उच्च कोटीचा साधू किंवा योगी बनतो. असं असतं. आध्यात्मिक गोडी वाढवतो. त्यामुळे त्याला म्हणजे भगवंताचे दर्शन होणे किंवा काही पुढच्या घडणाऱ्या गोष्टी त्याला कळून येणे यासारख्या गोष्टी त्याला समजा. तर त्याचा प्रभाव काय, तर केतुग्रह हा आलिप्त बनवतो संसारातनं. ह्या मोहित संसारापासून हा केतुग्रह दूर ठेवतो. अध्यात्माकडं राहणं हे जास्तीत जास्त अध्यात्मात राहणे हे त्याचं असतं. नकारात्मकतेतल्या गोष्टी काय, तर आर्थिक अडचणी येणं किंवा मनस्ताप होणं, चिडचिडपणा, हा जर केतुग्रह जर नकारात्मक असेल कुंडलीमध्ये तर तो घडून आणतो. तसेच राहू ग्रहाचा मंत्र कुठला आहे, तर ओम राम राहावे नमः हा त्याचा बीज मंत्र आहे. तर हा राहू ग्रहाचा आहे. आणि केतूचा काय, ओम केम केतवे नमः हे मंत्र आहे. केतू ग्रहाचा लकी आकडा आहे म्हणजे न्यूमरोलॉजीप्रमाणे तर तो 7 आहे. आणि त्याचं जर हे म्हटलं रत्न, भाग्यरत्न, तर ते लसुनिया म्हणजे तर कॅट्स आहे. तर हे केतुग्रहाचं आहे. आता ह्यांचा जर प्रभाव जर तुम्हाला तुमच्या कुंडलीत कमी करायचा असेल तर प्रथम म्हणजे भगवान शंकराची उपासना करा, हनुमान चालीसा वाचा, नवग्रह स्तोत्र वाचा हे आहे. त्यातल्यात राहूचा दुसरा अजून आहे की पक्ष्यांना धान्य द्या, कुत्र्याला म्हणजे काही खाऊ घाला हे आहे. केतुग्रहाचं कसं आहे, तर जे गरीब लोक असतील, गरजू लोक असतील, भिकारी असेल, त्यांना जर तुम्ही वस्त्र दिलं, काळे पांढरे वस्त्र, तर त्या केतूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. थोडक्यात काय, तर हे राहू केतू जरी ग्रह नसले जे आपल्याला सूर्यमालिकेत दिसतात इतर ग्रहांप्रमाणे, तरी हे अंशात्मक असल्यामुळं हे मनुष्यावर भरपूर परिणाम करतात. त्यामुळं सदैव अध्यात्मात तुम्ही जर राहिले, भगवंताचं नामस्मरण केलं, ते ह्या सर्वांचा सुद्धा परिणाम हळूहळू कमी होऊ शकतो. 100% कुठल्याही ग्रहाचा परिणाम कमी होत नाही, पण काही अंश म्हणजे 60-70% तरी कमी होतं. सांगायचं झालं काय, तर हे जे आत्तापर्यंत मी तुम्हाला सर्व नवग्रहांची माहिती देत आलो, तर हे नवग्रह प्रत्येक मनुष्यावर काही ना काही परिणाम घडवतात. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी या नवग्रहांच्या म्हणजे प्रभावाने होतात. किती आपलं सायन्स पुढे गेलं असलं तरी या नवग्रहांच्या प्रभावापासून वाचू शकत नाही. तर अजून मी तुम्हाला थोडक्यात अजून काही माहिती देणार आहे नवग्रहांची. पुढच्या एपिसोडामध्ये आपण पुन्हा भेटू. पुन्हा मी तुम्हाला नवग्रहांचं एक सारांश माहिती देईन. त्यात तुम्हाला मंत्र सांगेल, त्याच्यात उपाय सांगेल प्रत्येक ग्रहाचे, आणि तुमच्या समस्या त्यांनी दूर होतील मी आशा बाळगतो. नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा माझे व्हिडिओज, आणि जास्तीत जास्त माझ्याकडनं तुम्हाला माहिती मिळेल यासाठी मी प्रयत्न करतच राहील. जर तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील तर कृपया माझ्या चॅनलवर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, किंवा माझा akshay_bhatewara@redipmail.com हा मेल ID आहे. त्याच्यावर तुम्ही मेल करू शकता, मला कॉन्टॅक्ट करा, तुमच्या अडचणी मला सांगा. काही जरी तुम्हाला ज्ञान हवं असेल ज्योतिषशास्त्र विषय ते विचारा. बघा, मी काही खूप मोठा पंडित नाही, मी स्वतःला मोठा समजत नाही, कारण का माझ्या दत्तात्रयांच्या कृपेने जे काही मी सांगतो ते माझे दत्तात्रय मला सांगतात, आणि त्याप्रमाणे मी तुमच्याबरोबर बोलत आलेलो आहे. सो काही जरी असं वाटलं तर मला सांगा, मी तुमच्या अडचणी सॉल्व करेल, तुम्हाला मार्ग दाखवेल. मी मार्ग दाखवणार नाही, भगवंत माझा मार्ग दाखवतो. त्यामुळं त्याच्या आदेशाने मी तुम्हाला मार्ग सांगेल, इथून जा. तर पुन्हा भेटू नवीन एपिसोडमध्ये नवीन माहितीसहित. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री, गुड नाईट, श्री गुरुदेव दत्त.